नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नैसर्गिक आपत्तीग्रस्त 5,30,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलेली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,893 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे। मदतीची ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे। यासाठी विभागाने शेतकऱ्यांची ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जाधव पाटील यांनी सांगितलेली आहे। या मदतीअंतर्गत अमरावती विभागातून अमरावती जिल्ह्यातील 10,135 शेतकऱ्यांना 16 कोटी 11 लाख रुपये, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील 6,264 शेतकऱ्यांना 6 कोटी 95 लाख, अकोले जिल्ह्यातील 5,557 शेतकऱ्यांना 6 कोटी 17 लाख रुपये, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील 5,147 शेतकऱ्यांना 4 कोटी 26 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील 1,792 शेतकऱ्यांना 1 कोटी 85 लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आलेली आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातून लातूर जिल्ह्यातील 1,68,089 शेतकऱ्यांना 178 कोटी 65,64,000 रुपये देण्यात आलेले आहे। परभणी जिल्ह्यातील 1,12,000 शेतकऱ्यांना 121 कोटी 64 लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,619 शेतकऱ्यांना 3 कोटी 23 लाख, हिंगोली जिल्ह्यातील 2,708 शेतकऱ्यांना 1 कोटी 63 लाख, तसेच नांदेड जिल्ह्यातील 1,886 शेतकऱ्यांना 1 कोटी 58 लाख रुपये, तसेच जालना जिल्ह्यातील 1,590 शेतकऱ्यांना 1 कोटी 57 लाख, तसेच धाराशिव जिल्ह्यातील 342 शेतकऱ्यांना 32,50,000 रुपये, कोकण विभागातून पालघर जिल्ह्यातील 1,742 शेतकऱ्यांना 1 कोटी 22,000 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱ्यांना 23,47,000 रुपये, ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 12,48,000 रुपये, रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱ्यांना 10,67,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 1,72,000 रुपये, तसेच नागपूर विभागातून चंद्रपूर जिल्ह्यातील 45,924 शेतकऱ्यांना 41 कोटी 87 लाख 37,000 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 18,988 शेतकऱ्यांना 19 कोटी 16 लाख, भंडारा जिल्ह्यातील 19,037 शेतकऱ्यांना 19 कोटी 14 लाख, वर्धा जिल्ह्यातील 16,284 शेतकऱ्यांना 16 कोटी 39 लाख, गोंदिया जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांना 6 कोटी 26 लाख, नागपूर जिल्ह्यातील 2,158 शेतकऱ्यांना 2 कोटी 96 लाख, त्यानंतर नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकऱ्यांना 5 कोटी 65 लाख, नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4 कोटी 43 लाख, अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2 कोटी 74 लाख, धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱ्यांना 46 लाख, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,78,000 रुपये, पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 43,321 शेतकऱ्यांना 35 कोटी 87 लाख, सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4 कोटी 25 लाख, सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांना 52,12,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱ्यांना 32,74,000 रुपये, तसेच सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1,14,000 रुपये इतकी मदत देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातील जितके शेतकरी आपण आता या ठिकाणी सांगितलेले आहे त्यांना ही मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।